आज आपण फॉस्फरस आणि पोटॅशियमबद्दल माहिती घेणार आहोत. जसं की राज्यसेवेचा जो पेपर झाला आहे 9 नोव्हेंबरचा, त्यामध्ये पोटॅशियमवर आपल्याला एक प्रश्न आलेला दिसतो. तर आपण आता फॉस्फरस आणि पोटॅशियमबद्दल थोड्याशा गोष्टी बघून घेऊ, म्हणजे नेक्स्ट लेवलला आयोगाने जरी क्वेश्चन विचारला तरी आपल्याला आला पाहिजे. तर आता फॉस्फरसचं काय काय काम आहे बॉटनीमध्ये किंवा आपण प्लांटच्या ॲनाटॉमीमध्ये जर बघायला गेलो तर बघा, सूर्याच्या ऊर्जेचे शोषण करणे हे एक आहे. त्याच्यानंतर फूल व बियांची निर्मिती करणे, नंतर फुलांची मुळांची सुरुवातीची वाढ, म्हणजे ज्यावेळेस इनिशिएशन होतं एखाद्या जर्म सेलचं, त्याच्यानंतर जर्म सेलने आपण जी घेतो जर्मिनेट होते सीड, त्याच्या वेळेस जे इनिशियल आपल्याला माहीत असेल की सर्वात आधी तर मुळं येतात आणि त्याच्यानंतर खोड यायला सुरुवात होते. ठीक आहे, म्हणजे जसं की हा अंकुर आपल्याला दिसतोय ते लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर ATP मध्ये सुद्धा याचा सहभाग असतो. नंतर फळांची परिपक्वता वाढणे आणि खोड बळकट करतो. ठीक आहे, हे एक लक्षात ठेवायचं. आणि याच्या डेफिशियन्सीमुळे काय होणार आहे, मग हे सर्व होणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवायची. म्हणजे आपल्याला रोग विचारले जातात, तर फॉस्फरसच्या कमतरतेमुळे काय होणार आहे, तर ते हे सर्व होणार नाही, एवढी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर आपण जर पुढे बघू पोटॅशियमबद्दल. आता पोटॅशियमबद्दल जर बघायचं झालं तर जो प्रश्न आलेला आहे तो हा होता. ठीक आहे, स्टोमाटा उघडणे आणि बंद करणे हे कोणाचं काम आहे, तर पोटॅशियमचं काम आहे. त्याच्यानंतर बघा, रोग व थंडीपासून संरक्षण, गुणवत्ता सुधारतो पिकाची. ठीक आहे, हे जसं काळोखी येणं आपण पिकाला म्हणतो तर ती. त्याच्यानंतर बघा, ट्रान्सपोर्टेशनमध्ये मदत करतो, म्हणजे कोणतं पण ट्रान्सपोर्टेशन असतं झायलम आणि फ्लोएम थ्रू, तर ते. त्याच्यानंतर मुळांचं आरोग्य सुधारतं आणि खोड बळकट करणं. ठीक आहे, एवढे सगळे कामं हे पोटॅशियमचे. आपल्याला जे लक्षात ठेवायचे ते कोणते, स्टोमाटा उघडणं बंद करणं, याच्यावर ऑलरेडी प्रश्न येऊन गेलेला आहे. आता याचे चान्सेस कमी आहे, पण बाकीचं पण आपण लक्षात ठेवू शकतो जर आलाच प्रश्न रिपीट झालाच तर. आणि फॉस्फरसबद्दल जर लक्षात ठेवायचं तर काय, फळांची परिपक्वता. ठीक आहे, एक वेळेस जो एक क्वेश्चन हॅशटॅग झालेला आहे 2022चा प्रश्न आहे राज्यसेवेचा, इथिलीन कार्बोलिक ॲस्कॉर्बिक ॲसिड आणि असा काहीतरी प्रश्न आहे ऑप्शनमध्ये. ठीक आहे, प्रश्नाच्या ऑप्शनमध्ये, आणि तो प्रश्न हॅशटॅग करण्यात गेला की फळांची परिपक्वता किंवा काय असा प्रश्न आहे. तर ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची की फळांची परिपक्वता कोण वाढवतं, तर तो फॉस्फरस आहे. ठीक आहे, बाकीचं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू.